खेळाडू कृपया आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचं आहे, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी नावात आणि धावात कोणताही घोळ होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी आपला 12 खेळाडू कृपया आपण या ठिकाणी पाठवायचं आहे. संविधान ग्रुप आपल्याला पुन्हा एकदा विनंती केली जाते, आपण आपला 12 खेळाडू कृपया या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. सामन्याला सुरुवात होते. नक्कीच पाहूया संविधान ग्रुप. नक्कीच संतोष खेळपट्टीच्या मुख्य डोकाला खेळताना दुसऱ्या डोकाला खेळताना पाहायला मिळेल. हो आणि लो क्या बात है, फर्निचर उद्ध्वस्त होताना पाहायला मिळतंय. इथे पुरेपूर फर्निचर उद्ध्वस्त पहिल्या चेंडूवरती. आज मला वाटतं 40+ आपण पाहतो ज्या सामन्यांमध्ये जवळपास हा 5वा खेळाडू असेल जो पहिल्या चेंडूवरती बाद झालेला आहे. आणि मला वाटतं हे शक्य झालेलं आहे ते फक्त मला वाटतं खराडी चषक 2025च्या या मैदानात. आणि नक्कीच एक एक आगळं वेगळी स्पर्धा आणि या स्पर्धेतलं एक महत्त्वाचं जर कोणते क्षण असतील जर टिपलेले असतील, जर मला वाटतं या ठिकाणी tenniscricket.in जर याच्यामध्ये थोडंसं जर लक्ष घातलं तर मला वाटतं एका दिवसामध्ये जास्तीत जास्त पहिल्या चेंडूवरती त्रिफळा चितवण्याचा जो रेकॉर्ड आहे मला वाटतं याच खराडी चषक 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच battery.ai खराडी चषक 2025चा हा या ठिकाणी आपण पाहतो आजच्या दिवसातील दुसऱ्या पर्वातील मला वाटतं दुसऱ्या ग्रुपमधील हा पहिला सामना सुरू होतोय. ज्या सामन्याचा पहिला चेंडू या ठिकाणी टाकला गेला, ज्या चेंडूवरती आपण पाहतो त्रिफळा चिथून, इथे मात्र परतावं लागेल फलंदाजाला आणि त्याची जागा येण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात राकेश. आणि राकेश सुद्धा आपण पाहूया खेळपट्टीच्या मुख्य डोकाला खेळण्यासाठी. आणि त्याच्यासोबत आपण पाहतो क्लिंट. ओ यावेळेला फाईन लेगला आल्या आल्या प्रहार सुरू केलेला आहे. चेंडू जाईल एक टप्पा चौकार, 4 धावा. जबरदस्त फटका आपण पाहतो या ठिकाणी. नक्कीच पॅव्हेलियन मध्ये सुद्धा थोडासा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. भेदून गेला आरपार, हा गेला चौकार. वाघोली ग्रामनगरीचे माजी उपसरपंच आणि सीझन 24 बँकवेटचे सर्वेसर्वा मान्य समीर आबा दत्तात्रय भाडळे यांचा खणखणीत चौकार. या 4 धावांनी आपण पाहतो तर धावसंख्या मात्र मुसंडी मारताना पाहायला मिळते. धावसंख्या 2 पोसे 1 गडी बाद 4 धावा. नक्कीच आपला खेळाडू पहिल्या चेंडूवरती बाद होऊन आपल्या संघातील खेळाडू बाद झाल्यानंतर त्याच्या पुढच्या चेंडूवरती त्याच गोलंदाजाला चौकार लगावणं एक नक्कीच खूप कमबॅक असं म्हणावं लागेल. यावेळेला फुल टॉस लोअर फुल टॉस चेंडू, पुन्हा एकदा फटका लगावलेला आहे. डिप्सकोवर चेंडू जातोय, पाठलाग केला जाईल मात्र चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये. पुन्हा एकदा हा बॅट मधून निघालेला चौकार. या 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते. 1 गडी बाद 8 धावा. सीमारेषा भेदून गेला आरपार, हा गेला चौकार. वाघोली ग्रामनगरीचे माजी उपसरपंच आणि सीझन 24 बँकवेटचे सर्वेसर्वा मान्य समीर आबा दत्तात्रय भाडळे यांचा खणखणीत चौकार. नक्कीच आपण पाहतो तर समोरचा जेव्हा आपल्याला कमजोर समजत असतो, खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असतो. आणि ते कमजोर समोरच्याला समजणं ही थोडीशी नक्कीच एक खूप मोठी भीतीदायक गोष्ट असते. पाहूया पुढचा चेंडू. यावेळेला मात्र आपण पाहतो तर स्लॉट मधला चेंडू आहे. बॅकफुटवर येऊन हलक्या हाताने हा चेंडू खेळून काढलेला आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला हा चेंडू आपण पाहतो. नक्की क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअरचा खेळाडू जोपर्यंत आपण पाहतो शॉर्ट स्क्वेअरवर येतोय तोपर्यंत इथे मात्र नक्की 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट करण्याचा चांगलाच एक प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला या 2 फलंदाजांकडून. जिथे आपण पाहतो तर रमेश आणि क्लिंट हे 2 फलंदाज मैदानात. ओहो यावेळेला आपण पाहतो लटकट खेळलेला चेंडू आहे. डीप स्लीप मध्ये क्षेत्ररक्षक राकेश या ठिकाणी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आणि राकेशच्या बॅटमधून एक जबरदस्त आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू येण्याची वाट पाहिली. या ठिकाणी सातत्य आणि संयम या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि संयम ठेवणं सुद्धा कधी कधी चांगल्या चेंडूवरती महत्त्वाचं असतं. परंतु संयम जरी आपण ठेवत असलो तरी धाव घेणं तितकंच महत्त्वाचं असतं हे जाणणारा खेळाडू राकेश खेळपट्टीच्या दुसऱ्या डोकाला. क्लिंट यावेळेला फ्रंट फूटवर येऊन जबरदस्त फटका लगावलेला आहे. कोणतीही संधी नाहीये. चेंडू जाईल एक टप्पा लॉंग ऑफच्या दिशेने चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार, हा गेला चौकार. वाघोली ग्रामनगरीचे माजी उपसरपंच आणि सीझन 24 बँकवेटचे सर्वेसर्वा मान्य समीर आबा दत्तात्रय भाडळे यांचा खणखणीत चौकार. नक्कीच आपण पाहूया 1 षटकाचा खेळ संपतोय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 पोहोचते ती 1 गडी बाद 15 धावा. आणि या 15 धावांनी आपण पाहतो तर या ठिकाणी सुरुवात जबरदस्त पाहायला मिळते. आक्रमक सुरुवात निश्चित म्हणावी लागेल, कारण पहिल्या चेंडूवरती ज्या वेळेला तंबूत पाठवलं गेलं होतं एका खेळाडूला, त्यानंतर 5 चेंडूंमध्ये 15 धावा या नक्कीच आपल्या बॅटमधून केलेल्या आहेत. यामध्ये नक्कीच राकेश आपण पाहतो ते एक जबरदस्त फलंदाज, त्याला साथ देण्यासाठी क्लिंट
हे दोन्ही फलंदाज आपण पाहतो मैदानात आपल्या संघासाठी एक चांगला लढा देताना पाहायला मिळत आहेत. संविधान ग्रुप आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजी करताना पहिलं षटक या ठिकाणी संविधान ग्रुपच्या माध्यमातून जे टाकलं गेलं, ज्यामध्ये 15 धावा नक्कीच धावफलकावरती सजवल्या गेल्या. नक्की पाहूया राकेश पुन्हा एकदा खेळपट्टीच्या मुख्य डोकाला, दुसऱ्या डोकाला क्लिंट. प्रदीपकडे आपण पाहतो कप्तानाने जबाबदारी सोपवलेली आहे, ज्याच्या खांद्यावरती धुरा दिलेली आहे. ही जबाबदारी समर्थपणे पेलण्याची क्षमता या ठिकाणी निश्चित दाखवली गेलेली आहे, जी प्रदीपच्या माध्यमातून प्रदीप या ठिकाणी आपण पाहतो तर गोलंदाजी करताना राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल, ज्याचा सामना करतील. आपण पाहूया राकेश खेळपट्टीच्या मुख्य डोकाला. ओहो, यावेळेला थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, अपील केला गेलेला आहे, हलकासा अपील आहे. विश्वास कमी, उत्साह जास्त. पंचांकडनं कोणताही या ठिकाणी नक्कीच नकार आले. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची आहे. पंच आपण पाहतो या ठिकाणी नक्कीच एक खूप मोठं काम असतं त्यांचं, दक्षता घेणं गरजेचं आहे. त्याचसोबत आपण पाहतो तर निपक्षपणे निर्णय देणं सुद्धा त्यांचं कर्तव्य असतं. पंच देव नसतात, मात्र नक्कीच पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो आणि नक्कीच पंच होणं हे फार कठीण काम आहे. नक्कीच आपण जर दिवसभर उभे राहिलात तर आपल्या लक्षात येईल, उन्हामध्ये उभं राहून सातत्याने लक्ष ठेवणं एक खूप मोठी कामगिरी. ओहो, यावेळेला ब्लॉक होल चेंडू आहे. जबरदस्त गोलंदाजी, गती कमी केली गेली, वेग कमी केला गेला, उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू टाकला गेला. चेंडूचा मात्र इथे कुठलाही समाचार घेण्याचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. राकेश थोडेसे नक्कीच फंबल होताना पाहायला मिळत आहेत. कोणती धाव या ठिकाणी मिळत नाहीये. निर्धाव चेंडू आहे, थेट चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षक हातामध्ये, कोणती धाव नाही. दरम्यान धावसंख्या स्थिर, 1 गडी बाद, 15 धावा, दुसरं षटक प्रगतीपथावरती. यावेळेला आपण पाहतो गुडलेनवरचा चेंडू आहे, मुसंडी मारत नाहीये चेंडू, उसळी मारत नाहीये, थोडा चेंडू खालीला. पंचांचा इशारा मात्र इथे नक्कीच दिशाहीन चेंडू म्हणून तिथे गृहीत धरलेलं होतं, घोषित केलं गेलं. अवांतर धाबेची भर, नक्कीच एका अवांतर धाबेने धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 1 गडी बाद, 16 धावा. यावेळेला आपण पाहिलं असेल गती कमी, वेग कमी, एक जबरदस्त, ओ क्या बात है, क्या बात है, जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतो. याला म्हणतात गनिमी कावा आणि या गनिमी कावा आपण पाहतो या ठिकाणी वापरला गेला. फलंदाजाला लक्षात आलं नाही काय होणार आहे. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. कराडी चंदननगर परिसरातील उद्योगपती मान्य यशवंतराव चव्हाण यांची बळीची टाळी. हे आता कसं वाटतंय. गाफील राहिल्यामुळे आपण पाहिलं असेल बऱ्याच वेळेला नक्की युद्धामध्ये हार पत्करावी लागली होती. इथे सुद्धा आपण पाहतो फलंदाज गाफील होता. गोलंदाजाची जी आपण देहबोली पाहिली तर कुठल्याही प्रकारे असं वाटलं होतं की ते अचानक आक्रमक होतील आणि या ठिकाणी क्लिंटला लक्षात आलं नाही, क्लिंटने पाठीमागे वळून पाहिलं नाही, मात्र अचानक आक्रमक झाले आणि त्यांनी पटकन या ठिकाणी आपण पाहतो बाद केलेलं आहे. नक्कीच क्लिंट यांना तंबूत पाठवलेलं आहे. 2 गडी बाद, 16 धावा, दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. प्रदीप यांचं खरोखर कौतुक करावं लागेल. एक अनुभवी गोलंदाज आहेत, एक अनुभवी खेळाडू आहे. मैदानात जाणतात कोणत्या प्रकारे, कोणत्या खेळावरती आणि कोणत्या प्रकारे कुठे काय केलं पाहिजे याची जाण ठेवून एक चांगली गोलंदाजी करतायत ते प्रदीप. यावेळेला आपण पाहिलं असेल गती कमी होती, वेग कमी होता, लेटकट खेळलेला चेंडू आहे. स्लिप मध्ये आपण पाहतो तर क्षेत्ररक्षण मात्र इथे होताना पाहायला मिळेल. 1 धाव या दरम्यान निश्चित मिळेल. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद, 17 धावा. या 17 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. नक्कीच आपण पाहतो तर या ठिकाणी Battery.ai खराडी चषक 2025चा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील आपण पाहतो तर या दुसऱ्या ग्रुप मधला हा पहिला सामना आपण पाहतो या ठिकाणी MS विरुद्ध नक्कीच MS विरुद्ध आपण पाहतो तर संविधान ग्रुप या दोन संघांच्या दरम्यान इथे आपण खेळताना पाहायला मिळतोय. दरम्यान वळूया मैदानात. गोलंदाजीला पुन्हा एकदा प्रदीप सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. राईट ओव्हर द विकेटचा मारा करतील. डावखुरा फलंदाज सामना करण्यासाठी खेळपट्टीच्या मुख्य डोकाला सज्ज होताना पाहायला मिळतोय. प्रशांत, ज्याला अजूनही संधी मिळाली नाहीये, नक्कीच आता संधीचं सोनं करेल का? कारण आता ही काळाची गरज आहे, या खेळाची गरज आहे, या सामन्याची गरज आहे आणि आपल्या संघाला आपली गरज आहे हे जाणणारा खेळाडू आहे. नक्कीच पाहूया काय करेल खेळपट्टीच्या मुख्य डोकाला. लोअर फुल टॉस चेंडू आहे, फटका खेळलेला कव्हरला. ओ हो हो, थोडीशी नक्कीच धडपड पडझड पाहायला मिळाली. इथे काय होईल? 2 धावा या ठिकाणी निश्चित पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. रनिंग मिडविन द विकेट, जबरदस्त. थोडंसं नक्कीच आपण पाहतो 40+ खेळाडू आहोत. थोडासा फिटनेसचा अभाव हा नक्कीच थोड्याफार प्रमाणात काही खेळाडूमध्ये जाणवणार. मात्र या ठिकाणी आपण आपलं शरीर सुरक्षित ठेवायचंय, आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवायचंय आणि या क्रिकेटचा मनसोक्त आनंद घ्यायचा आहे, खेळाडू म्हणून आनंद घ्यायचा आहे. सिर सलामत तो पगडी 50 असं म्हटलं जातं.
आणि नक्कीच इथे मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण आपण पाहूया, ढिलाई पाहायला मिळाली. मात्र फारसं काही नुकसान झालेलं नाहीये. 2 धावा निश्चित मिळालेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 2 गडी बाद 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रदीप पुन्हा एकदा सामना करतील, गोलंदाजी करतील, सामना करतील ते प्रशांत. ओहो, ब्लॉक होल. इथे सन्मान दिलेला आहे. एका चांगल्या चेंडूला सन्मान देणं आणि खराब चेंडूला षटकार चौकार लगावणं, एका चांगल्या फलंदाजीची निशाणी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते प्रशांतच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद 19 धावा. या 19 धावा धावफलकावरती सजवल्या गेलेल्या आहेत. मात्र आपण पाहिलं असतील सकाळपासून जे सामने पाहिलेले आहेत, या सामन्यामधील आपण पाहतो सर्वाधिक धावा जर ज्या आहेत त्या 67 धावांपर्यंत आपण पोहोचू शकलेलो आहोत, मजल मारू शकलेलो आहोत. 67 धावांपर्यंत पोहोचणं म्हणजे ते सुद्धा 30 चेंडूंमध्ये एक चांगली नक्कीच धावसंख्या म्हणावी लागेल. परंतु 40 प्लस जर आपण पाहिलं तर थोड्याशा काही गोष्टी असतात की ज्या गोष्टी अंगीकारल्या असतात. षटकार चौकारांचा खेळ हा आत्ताच्या जनरेशनचा आपण पाहिला असेल. मला वाटतं उद्यापासून ज्या टुर्नामेंट्समध्ये जे संघ येतील त्यांची आक्रमकता आणि या 40 प्लसच्या सर्व संघातल्या खेळाडूंची आक्रमकता याच्यामध्ये थोडासा आपल्याला नक्कीच तफावत जाणवेल. कॅल्क्युलेशन क्रिकेट कसं खेळायचं हे 40 प्लस शिकवतं आणि आक्रमक ॲग्रेशन क्रिकेट कसं खेळायचं ही आत्ताची जनरेशन शिकवते. आणि हा फरक नक्कीच आजच्या सामन्यांमध्ये आणि उद्याच्या सामन्यामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकलं जाईल ते प्रकाशच्या माध्यमातून. पहिला चेंडू या ठिकाणी कार्पेट शॉट खेळलेला आहे, ट्रॅव्हल करतोय चेंडू, नक्कीच डिप स्क्वेअर गेला. इथे मात्र क्षेत्ररक्षण केलं जाईल. 1 धाव या दरम्यान निश्चित मिळेल. या एका धावेने धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतो जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद 20 धावा. तिसरं षटक प्रगती पथावरती क्षेत्ररक्षण आपण पाहतो या ठिकाणी जबरदस्त सजवलेलं पाहायला मिळते. ज्या क्षेत्ररक्षणाचा आपण थोडासा आढावा जर घेतला तर नक्कीच आपण पाहूया गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक पॉईंट, त्याचबरोबर स्लीप, त्याचबरोबर लेग स्लीप, मला वाटतं या ठिकाणी डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, त्या लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. यावेळेला फटका नक्कीच सजवला गेला होता डीप एक्स्ट्रा कव्हरला. इथे मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे. 1 धाव निश्चित मिळेल. एका धावेने इथे समाधान मानावं लागेल क्षेत्ररक्षक सज्ज असल्यामुळे. या एका धावेने धावफलकावरती धावसंख्या मात्र आपल्याला थोडीशी पाहायला मिळते. ती धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 21 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती करंट रन रेट जर आपण पाहिला तर 9 आणि प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर 54 असा दर्शवला जातोय. यावेळेला मात्र हो इथे जर गणित चुकतंय. हलक्या हाताने आपण पाहतो त्या ठिकाणी फ्लिक करण्याचा प्रयत्न. त्यांना वाटलं असेल का फाईन लेगच्या दिशेने हा चेंडू आपण पाहतो कार्पेट शॉट जाऊ शकतो, परंतु बॅटच्या वरच्या एजवरती चेंडू लागतोय. नक्कीच आपण पाहतो स्वीट पॉईंट जो असतो, स्वीट पॉईंटला जर चेंडू लागला तर षटकार चौकार नक्कीच जाऊ शकतो. पण स्वीट पॉईंटवर चेंडू लागत नाहीये, तर माउथवर चेंडू लागतोय आणि त्यामुळे या ठिकाणी थोडंसं आपल्याला पाहतो कडा जी आहे बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र आपण पाहतो उंच उडतोय आणि या ठिकाणी यष्टीरक्षक मात्र झेल बाद करतायत त्यांना. नक्कीच हा तिसरा झटका. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. कराडी चंदननगर परिसरातील उद्योगपती मान्य यशवंतराव चव्हाण यांचे बळीची टाळी. जबरदस्त असं गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच एक क्रिकेट जे आहे, कॅल्क्युलेशन क्रिकेट जे आहे, क्रिकेटमधल्या ज्या चढउतार आहेत, क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे ज्यांनी पाहिलेत असे लेजंड्स लोक या मैदानात आज आपल्याला या मैदानात खेळताना पाहायला मिळतात. यावेळेला आपण पाहतो तर नक्कीच लोअर फुल टॉस चेंडू खेळून काढलेला आहे, कार्पेट शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक सज्ज आहे. इथे मात्र 1 धाव मिळेल. मला वाटतं मोबाईल जन्माला येण्यापूर्वीची जनरेशन आणि मोबाईल जन्माला आल्यानंतर जनरेशन, या संपूर्ण जनरेशनमध्ये या क्रिकेटचा प्रवास या खेळाडूंनी केलेला आहे. 40 प्लस म्हटल्यानंतर 3 जनरेशन बरोबर क्रिकेट खेळणारा जनरेशन आज या मैदानात 40 प्लसच्या माध्यमातून. मगाशी जसं माझे मित्र आहेत या ठिकाणी माझ्यासोबत समालोचक आहेत, प्रशांतजी आदवडे सर, नक्कीच त्यांनी म्हटलं होतं तर 50 प्लस म्हणजे 40 प्लस मध्ये सुद्धा आपण जर थोडंसं लक्ष दिलं प्रशांत सर तर 50%हून अधिक खेळाडू जे आहेत ते 50 प्लसच आपल्याला दिसतील. क्रिकेटची हौस, क्रिकेटचे आवड, क्रिकेटवरचं प्रेम आणि सातत्याने क्रिकेट खेळणे या सर्व गोष्टी या ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत. ओहो, यावेळेला मोठा फटका खेळायचा प्रयत्न थोडासा आपण पाहतो इन स्विंग. या ठिकाणी चेंडू आपण पाहिला असेल, फलंदाजाला खेळता आलेलं नाहीये, यष्टीच्या दिशेने वाटचाल करत होता चेंडू, मात्र फलंदाजाने रोखलेला आहे. खेळपट्टीवरती स्थिरावलेला चेंडू, कोणती धाव नाहीये. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र इथे जाऊन पोहोचते ती 3 गडी बाद 24 धावा. नक्कीच इथे मात्र पाहूया आपण, नक्कीच 3 गडी बाद 24 धावा धावफलकावरती सजवल्या गेल्या आहेत. जर स्ट्राईक रेट पाहिला तर नक्कीच 8 असा आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल.
कारण 3 षटकांमध्ये 24 धावा म्हटल्यानंतर 8 स्ट्राईक रेट आणि मला वाटतं एक कॅल्क्युलेशन क्रिकेट जर थोडंसं पाहिलं तर इथे एक 8, 9, 10 ही जी आहे सरासरी ही थोडीशी नक्कीच फेस करणं किंवा त्याला सामोरं जाणं, त्याचा सामना करणं. बरं, ठीक आहे. यानंतर आपण पाहूया नक्कीच आता जसा गोलंदाजीमध्ये बदल झाला तसा आपण समालोचनामध्ये बदल करणार आहोत. प्रशांतजी या ठिकाणी आपण पाहतो तर पुढचा आवाज त्यांचा या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळेल समालोचनाच्या माध्यमातून. शुक्र है मनीष जी सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है बैटरी डॉट ए आई खराडी चषक 2025 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं टेनिस क्रिकेट डॉट इन पर कुछ 24 रन 3 विकेट के नुकसान पर MS इलेवन ऑफ स्टंप के बाहर वाइड यॉर्कर बहुत अच्छी गेंद बल्लेबाज तो ज्यादा नहीं समझ पाए विकेट कीपर गेंद को नहीं रोक पाए तो इसीलिए गेंद चली गई थी इस वक्त गली क्षेत्र में और 1 रन लेने का अवसर स्कोर 25 3 विकेट के नुकसान पर यह बड़ा मुकाबला है खास करके बल्लेबाज की बात करें वेंकट के ऊपर भी दारोमदार रहेगा और प्रशांत ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद इस बार खेलने की कोई कोशिश नहीं ऑफ स्टंप को कवर किया था और जाने दिया था DRS की मांग हो रही है अंपायर ने कहा ये फेयर डिलीवरी है उसके बाद में बल्लेबाज को लग रहा है वाइड बॉल होना चाहिए अब टीवी अंपायर क्या कहते वो देखने वाली बात है DRS का इस्तेमाल वेंकट और प्रशांत प्रदीप नहीं के डॉन बीच मैदान पर है और डॉन का ये दूसरा ओवर है पहले ओवर में नबी तुली गेंदबाजी की थी ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया था कोई आजादी नहीं थी इस मैच में बढ़िया प्रदर्शन करे अनुभवी खिलाड़ी है टीवी एम्पर का क्या सिग्नल होगा क्या डिसीजन होगा थोड़ा इंतजार करने पड़ेगा खास करके सारे खिलाड़ियों के लिए इट्स अ फेयर डिलीवरी प्रदीप नैनीत बहुत बढ़िया काम कर रहे हैं आपने DRS लिया था आपका रिव्यू अनसक्सेसफुल हुआ है 25 for 3 चौथे ओवर का गेंद ऑन साइड पर खेलना चाह रहे थे गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर तो नहीं चढ़ी है गली पर खिलाड़ी तैनात है गेंद को फील करेंगे लेग बाय कैच अंपायर ने किया तो गेंद और बल्ले के बीच अच्छा संपर्क होना चाहिए तब जाकर आपका कॉन्फिडेंस बढ़ता है स्कोर 26 रन 3 विकेट के नुकसान पर MS इलेवन संविधान ग्रुप और MS इलेवन के बीच आज के दिन का यह तगड़ा मुकाबला दोबारा ऑन साइड पर खेलना चाह रहे थे टीम द क्रीज जाके खेलने की कोशिश हो रही है और थोड़ी सी खराब फील्डिंग इसका फायदा उठाने का प्रयास है और दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए हैं एक रन भी बहुत इंपॉर्टेंट रहेगा इस मुकाबले में चौथा ओवर प्रगति पर है 7.3 के अवसर से स्कोर 28 रन 3 विकेट के नुकसान पर और इसी रफ्तार के साथ चले तो बिल्कुल अनुमानित स्कोर है 43 अभी वो बड़े स्ट्रोक नहीं आ रहे स्ट्राइक रोटेट करे दोनों बल्लेबाज सिंगल डबल के ऊपर निर्भर है स्कोर 28 से अब बढ़ता 29 रन 3 विकेट के नुकसान पर प्रदीप नैनीत का स्पेल बहुत बढ़िया रहा है इस ओवर में कोई फ्रीडम नहीं है अगला मैच जिसके बारे में चर्चा होगी जिसके बारे में हम आपको बताएंगे अगला मुकाबला 29 रन 3 विकेट के नुकसान पर 4 ओवर का खेल समाप्त हुआ 12 गेंदों का खिलाना बाकी है चैंपियन हडपसर और चंदन नगर वॉरियर्स के बीच अगला मुकाबला चैंपियन हडपसर टीम के कप्तान और चंदन नगर वॉरियर्स इसी मुकाबले में टूर्नामेंट के आयोजन करता पप्पू गरुड़ इन एक्शन देखेंगे आफ्टर कंप्लीशन ऑफ 4 ओवर स्कोर 29 for 3 MS इलेवन प्रकाश बाबर फुल टॉस गेंद अच्छा स्ट्रोक है बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया ऑन साइड पर लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात थोड़ा सा फॉर्म हुए अब बल्लेबाज रन लेना चाह रहे थे नॉन स्ट्राइक रेट पर स्ट्राइक रेट के बल्लेबाज वेंकट ने मना किया वैसे ये बहुत बड़ा मुकाबला है प्रशांत के ऊपर दारोमदार रहेगा 30 रन 3 विकेट के नुकसान पर फील्डिंग की जमावट देखिए फ्रैंकली पे एक पॉइंट उसके साथ एक गली पर खिलाड़ी कवर पॉइंट एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ पर कवर पॉइंट और लॉन्ग ऑफ के बीच बहुत बड़ा फासला है प्रशांत ऑन स्ट्राइक इसी क्षेत्र में गेंद को खेला गया खूबसूरती के साथ प्रदीप नैनीत बहुत तेज है
इस बार थोड़ी सी खराब फील्डिंग, गेंद बॉल लेके बाद 4 रन। गोता लगाते हुए गेंद को रोकना चाह रहे थे, लेकिन बात ने बनी है प्रदीप ने के लिए। सीमारेषा भेदून गेला आरपार हा गेला चौकार। वाघोली ग्रामनगरीचे माजी उपसरपंच आणि सीझन 24 बँकवेटचे सर्वेसर्वा मान्य समीर आबा दत्तात्रय भाडळे यांचा खणखणीत चौकार। लोगावचे युवा उद्योजक आदरणीय सन्माननीय धनराज खांदवे साहेबांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे आणि या स्पर्धेच्या निमित्तानं सर आपण उपस्थित आहात, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम। स्पर्धेचे शिल्पकार, स्पर्धेचे उद्घाटक आदरणीय पंढरीनाथ गरुड साहेब यांच्या वतीनं देखील आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे। फटका तर सुरेख आहे, टायमिंग जबरदस्त, चेंडू जाईल रस्त्यावर, सडक पे कडक षटकार। मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे एमएस इलेव्हन संघाला। द्वादार हा गेला बुलंदी षटकार। पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मान्य नानासाहेब कोंडीबा अबनावे यांचा उत्तुंग षटकार। प्रशांत, तुम्ही किती शांत ठेवणार हा प्रश्न आहे ना। एमएस इलेव्हन संघाचा हुकमाचा एका मैदानावरती 15 वरती घेतो एका षटकाराने, 9 चेंडूमध्ये 15, धाव संख्या 40, 3 गडाच्या बोधेमध्ये एमएस इलेव्हन। गोलंदाजी मार्कवरती प्रकाश बाबर, ऑन साइडला पूल करायचं होतं, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये। एसटी रक्षण देखील तितकंच महत्वाचं असेल, पंचांची भूमिकाही तितकीच महत्वाची। धाव संख्या 40, 3 गडाच्या बोधेमध्ये प्रकाश बाबर, पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर एक खणखणीत चौकार। प्रशांतच्या बॅटमधनं आलेला षटकार अगदी बघण्यासारखा होता। त्यानंतर डॉट बॉल आहे, ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू, सुरेख फटका खेळलाय, चेंडू लॉक मध्ये खेळलाय। प्रदीप नैनी चेंडूवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का? 2 धावा पूर्ण होत आहेत, 2 धावांनी प्रशांत आता पोहोचलाय 19-17 वरती। छान बॅटिंग करतोय, दमदार बॅटिंग आतापर्यंत त्याने केली। 11 चेंडूमध्ये 17 धावा त्याने कुठल्या, धाव संख्या 42, 3 गड्याच्या बोबद्यामध्ये। 5व्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे, शेवटचा चेंडू शिल्लक। एमएस इलेव्हन संघ प्रथम बॅटिंग करत असताना व्यंकट 3 आणि प्रशांत 1 शॉटचा इशारा। एकच धावा 3 गड्यांच्या बोबद्यामध्ये। महत्वाचा सामना, तमाम प्रेक्षकांचंही मनापासून हार्दिक स्वागत आहे। डावखुरा फलंदाज प्रशांत निकाळीचा फटका बघूया कुठे गेलाय, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज बाद। प्रकाश बाबरला यश मिळतंय आणि एमएस इलेव्हनला बसतोय 4था धक्का। त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं। क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला। कराडी चंदननगर परिसरातील उद्योगपती मान्य यशवंतराव चव्हाण यांची बळीची टाळी। रवींद्र सातकर साहेबांना, त्याचबरोबर या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय पंढरीनाथ गरुड साहेबांना विनंती करेन, व्यासपीठावरती धनराज कांदवे साहेब उपस्थित, त्यांचा सन्मानही आपण करतो आहे। त्याचबरोबर पुढच्या सामन्याच्या टॉससाठी दोन्ही कॅप्टनही तयार आहेत। युवा नेतृत्व, त्याचबरोबर सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय सन्माननीय धनराज कांदवे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। अतिथि देवो भव कैतिकी भारत की धारा, अतिथि देवो भव कैतिकी भारत की धारा, सम्मान करके आपका निभा रहे परंपरा, ये हमारी परंपरा है। आदरणीय पप्पूशेठ गरुड साहेबांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या ठिकाणी सन्मान होतोय। धनराज कांदवे साहेब, आपलं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे, वेलकम। आणि आपण या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत राहा व्यासपीठावरती असते बा। पुढचा सामना, त्याचा टॉस, चंदननगर वॉरियर्स आणि चॅम्पियन हडपसर चॅम्पियन संघाचा कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये घ्यायचंय। हडपसर चॅम्पियन टीमचा कॅप्टन आणि चंदननगर वॉरियर्स कॅप्टन आपण टॉस साठी या। एकेची धावा 4 गड्यांच्या बोबद्यामध्ये, 8.2 ची सरासरी। याच वेगाने गेला तर 49 धावा होतील, परंतु त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न असेल व्यंकटचा। यानंतर पुढच्या सामन्याचा टॉस केला जातोय। पंच, जरा आताच्या धावा किती आहेत सांगा पंच, अंपायर। ओके, ऑलराईट। एक शॉट यापूर्वी दिली गेली होती, धावसंख्या 41, 4 गड्याच्या बोबद्यामध्ये। त्याचबरोबर सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय धनराजजी खांदवे साहेबांच्या शुभ हस्ते इथे आता टॉस केला जाणार आहे। दुसऱ्या बाजूला विकेट पण आले, परंतु डीजे वाजता तुम्हाला थांबावं लागणार, कारण त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं। चंदननगर वॉरियर्स आणि
हडपसर चॅम्पियन या दोन संघादरम्यानचा टॉस सध्या आपण टेनिस क्रिकेट डॉट इन वरती पाहू शकता. पॅट्री डॉट ए आय कराडी चषक 2025 मधला दुसऱ्या सत्रातला दुसऱ्या हाफ मधला हा दुसरा अतिशय महत्वाचा सामना 40+ लिजंड खेळाडू. टॉस या ठिकाणी केला जातोय. हडपसर चॅम्पियन की चंदननगर वॉरियर्स. कोणी टॉस जिंकलाय पाहूया. नाणेफेक. नाणं कुणाचं खणखणीत वाजले नंतर कळेल, परंतु मैदानावरती या ठिकाणी बॅटिंग कोण करणार, गोलंदाजी कोण करणार, टॉस कोणी जिंकलाय ते देखील पाहूया. एकेची धाबा 5 गणांच्या मोबदल्यामध्ये 6व्या षटकाचा खेळ सुरू आहे. जुनीत भाई आणि वैभव जोशी मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती अमोल बोरे. ओहो, स्लो बॉलवर चेंडू टाकला होता, थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर. पुढे सरसत खेळायचं होतं जुनेदला, परंतु चेंडूच्या पिच पर्यंत नाहीये. अमोल बोरेचं एक चांगलं षटक आहे. 41 for 5. गेंदबाजी कर रहे गेंदबाज अमोल. सामना करने के बल्लेबाज जुनेद. ओह, टपकाने के बाद उछालता रुक कर गेंद आई थी. बल्लेबाज बैकफुट चले गए. मिड विकेट बाउंड्री की तरफ गेंद को खेला गया. जुनेद को रन चाहिए था, वैभव ने मना किया. वैभव जोशी क्या अपने टीम के लिए वो थोड़ा देंगे खुशी, वो देखने वाली बात है. जिस तरह से बढ़िया बल्लेबाजी वो करते, लेकिन कहा कि मैं अब बल्लेबाजी करूंगा. जुनेद भाई को रोका गया. 42 for 5. छठे ओवर का खेल, 3 गेंदों का खेल आना बाकी. रॉकल में गेंद आउटसाइड पर खोद के निकाला. मिड विकेट पर बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है. जब तक ये गेंद को फील्ड करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल के विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते दोनों बैटर. ये बेहतर है. चलता रहूंगा, पथ पर चलने में माहिर हो जाऊंगा. या तो मिलेगी मंजिल, या तो मिलेगी मंजिल, या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. स्कूल मुड़कर चलाने का काम कर रहे हैं वैभव जोशी. अपने टीम के लिए खुशी देने के लिए आए हैं. 2 पर खेल रहे हैं. अपना खाता खोलते बस कुछ 44 5 विकेट के नुकसान पर. आने वाले से ऑनसाइड पर खेलना चाहते थे, बल्ले के बीचों बीच नहीं खेल पाए. 1 रन मुकम्मल किया. दूसरे के बारे में मन मारा. ये क्या कर रहे हैं? ढूंढो रे साजना. ये गेंद आपको रोकनी चाहिए. नाना बाबर वैसे बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है. डिक्चन के बाहर चले गए थे ये शॉट खेलने के लिए. फॉलो बहुत अच्छा किया, और उसके बाद में अब थ्रो का आएगा. 2 रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों. तीसरा रन लेना चाह रहे. भाग मिलका भागने की जरूरत है. मोए ये क्या हो रहा है? 3 या 4. हे भगवान, अब थक गए. ये 3-4 रन भागना आसान नहीं है. संतोष, आपका स्वागत है. संतोष भी पहुंच चुके हैं. लेकिन ये मोए मोमेंट था, हर खिलाड़ी को याद रहेगा. खास करके ये दोनों जो भागे हैं ना, इनके लिए यादगार होगा ये लम्हा. 50 रन पूरे में. सबसे बड़ी बात ये 50 का आंकड़ा मैजिकल फिगर होगा. 6 ओवर और 6 ओवर के बाद एमएस ने बनाए 50 रन 5 विकेट के नुकसान पर. फ्लड लाइट ऑन करा प्लीज. इलेक्ट्रिशियन फ्लड लाइट ऑन करा. तो 5 विकेट आपने खो दे. 50 रन आपके स्कोर बोर्ड पर है. लेकिन आज खास करके जोशी साहब है ना, इनके लिए तालियां बजने वाली है. जो 2 खिलाड़ी भाग रहे थे बीच मैदान. चॅम्पियन टीमचा कॅप्टन हडपसर. आपण इथे आपल्या प्लेयरची लिस्ट अपडेट करा. चंदननगर वॉरियर्स, कारण ते महत्वाचं आहे. 51 धावांचा आव्हान असणार आहे. हा सामना अतिशय महत्वाचा आहे, आणि या मॅच मध्ये काय घडतंय पहिल्या 3 षटकांसाठी ते सांगण्याकरता खास करून सोलापूरहून आज आमच्याबरोबर दाखल झालेले मनीष काळेसाहेब त्यांचा आवाज दुसऱ्या इनिंग मध्ये आपण ऐकणार आहात. फक्त जास्त वेळ न घेता सामन्याला सुरुवात करा. दोन्ही संघ चंदननगर वॉरियर्स आणि हडपसर चॅम्पियन आपल्या खेळाडूंची यादी अर्थात प्लेयरांची लिस्ट अपडेट करण्याकरता समर्जन कक्षामध्ये यायचे. एक छोटासा ब्रेक घेऊ, डीजे मास्टरला संधी देऊ, आणि त्यानंतर टेनिस क्रिकेट डॉट इन मध्ये लाईव्ह ऍक्शन आणि मनीष काळे साहेबांचा आवाज. निर्भीड बाणा तोफ खाना रणात धडाडला. चंदननगर वॉरियर्सचा क्रिकेट कडाडला. फिरवून बॅट मारून
पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाच्या मान्यतेने चंदननगर वॉरियर्स आयोजित महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधील एक मानाची स्पर्धा खराडी चषक 2025 अर्थात भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आलेल्या तमाम संघांचे, संघ मालकांचे, खेळाडूंचे, देणगीदार मान्यवरांचे, हितचिंतकांचे आणि क्रीडा शौकीनांचे खराडी चषक स्पर्धेचे प्रमुख आयोजक तथा पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष मान्य पंढरीनाथ उर्फ पप्पू शेठ गरुड यांच्या वतीने हार्दिक स्वागत, दमदार स्वागत. या खेळाची साऱ्या महाराष्ट्रात घुमते कीर्ती floodlights लावून खराडी घ्यायचे. चषक म्हणजे अंगात चढते धन्यवाद डी. धन्यवाद डी. फ्लड लाईट लावून घ्या पटकन, विनंती आहे. सर्व लाईट्स ऑन करायचे आहेत. येस, चला फ्लड लाईट्स लावून घ्या, विनंती आहे आपल्याला. नक्कीच आपण पाहतो तर या ठिकाणी battery.ai खराडी चषक 2025 सुरू असलेला सामना MS विरुद्ध संविधान ग्रुप या दोन संघादरम्यान इथे आपण पाहतो आता सामना रंगताना पाहायला मिळतोय. MS संघाने आपण पाहतो तर फलंदाजी करत असताना पहिल्या 6 षटकामध्ये 50 धावांचं आव्हान म्हणजे 51 धावांचं आव्हान या ठिकाणी संविधान ग्रुप संघाला या ठिकाणी दिलेलं आहे. आणि मला वाटतं साधारण 36 चेंडूंमध्ये 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे 2 फलंदाज संविधान ग्रुपचे आपल्याला मैदानात उतरलेले पाहायला मिळत आहेत. मी दोन्ही संघाला पुन्हा एकदा विनंती करेन, आपले 12वे खेळाडू MS संघ आपला 12वा खेळाडू कृपया आपल्याला विनंती आहे आपण वरती कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. MS ग्रुप 12वा खेळाडू विनंती आपल्याला आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. संविधान ग्रुप संघाकडून आपण पाहतो सलामीचे 2 फलंदाज आलेले आहेत. नक्कीच गणेश खेळपट्टीच्या मुख्य टोकाला आणि दुसऱ्या टोकाला आपण पाहतो त्याच्या बरोबर साथ देण्यासाठी गिरीश. दोन्ही फलंदाज सलामीचे फलंदाज आहेत संविधान ग्रुप संघाकडनं. इथे आपण पाहतो तर फलंदाजी करण्यासाठी मैदान उतरलेले आहेत. 50 धावा जर आपण पाहिलं, आव्हान जर पाहिलं तर नक्कीच खूप कमी आहे, परंतु या मैदानाचा आत्ताचा रेकॉर्ड आहे की आपण पाहतो की धावसंख्येचा जेव्हा जेव्हा पाठलाग केला जातो तेव्हा तेव्हा संघर्ष हा खूप वेळा करावा लागतोय. आणि क्रिकेट आहे अनिश्चित खेळ आहे. काही गणित या ठिकाणी बिघडतात, काही गणित जे आहेत ती सुटतात, तर काही गणित अनिर्णित राहतात. परंतु गणित आणि क्रिकेट याचा खूप जवळचा संबंध आहे, घनिष्ठ संबंध आहे. म्हणजे जसं आपण पाहतो तर A टाईप, B टाईप, C टाईप आणि D टाईपचे क्वेश्चन्स जे असतात. A टाईप म्हणजे अतिशय सोपे प्रश्न, B टाईप म्हणजे सोपे प्रश्न, C टाईप म्हणजे कठीण प्रश्न आणि D टाईप म्हणजे अतिशय कठीण प्रश्न. ज्या पद्धतीने ABCD ही गणितामध्ये आहे, अगदी त्याच पद्धतीची ABCD ही क्रिकेटमध्ये सुद्धा पाहायला मिळते. काही चेंडू इतके सोपे असतात की त्या चेंडूवरती आपण षटकार चौकार लगावतो. काही चेंडू असतात थोडेसे कठीण असतात, काही वेळेला चुकून बॅटची कडा लागते, चौकार जातो. आणि कधी कधी काही चेंडू असे असतात कितीही प्रयत्न केला षटकार चौकार लगावण्याचा तरी एका किंवा 2 धावांवरती समाधान मानावं लागतं. आणि D टाईप जसं मी म्हटलं अतिशय कठीण प्रश्न. तुमच्या मनात कितीही असू दे की आपल्याला षटकार चौकार लगावायचे आहेत, परंतु तिथे हा चेंडू डॉटच जातो. त्यामुळे ही गणित आणि क्रिकेट हे थोडंसं नक्कीच आपण ज्या वेळेला मेहनत करू, कष्ट करू आणि त्याचा सातत्याने सराव करू, मग ते गणित असू दे किंवा क्रिकेट असू दे, तरच त्यात यश मिळतं. आणि कॅल्क्युलेशन क्रिकेट असतं तेच मात्र पूर्णपणे गणितावरती अवलंबून असतं. आपण पाहतो तर मैदानात MS संघ आणि त्यासोबत आपण पाहतो संविधान ग्रुप
हे दोन्ही संघ मैदानात एकमेकांसोबत भिडताना पाहायला मिळत आहेत, लढताना पाहायला मिळत आहेत, धडपड करताना पाहायला मिळत आहेत. कोणता संघ विजयी ठरणार निश्चित आहे. नक्कीच आता आपण पाहतो अर्धा सामना संपलेला आहे, म्हणजे एक इनिंग संपलेली आहे आणि दुसरा इनिंग्स या ठिकाणी सुरुवात होते. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. संविधान ग्रुपचे दोन्ही सलामीचे फलंदाज आपण पाहतो या ठिकाणी मैदानात उतरलेले पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये आपण पाहतो गणेश जाधव आणि त्याची साथ देण्यासाठी गिरीश नाईक. नक्कीच गोलंदाजीला आपण पाहूया या ठिकाणी. मला वाटतं व्यंकट सुधाकर म्हणजे व्यंकट आपण पाहतो गोलंदाजीला मैदानात. नक्कीच सलामीचा गोलंदाज म्हणून कप्तानाने ज्याची निवड केलेली आहे, ज्याच्या खांद्यावरती धुरा दिलेली आहे. चला सुरुवात करायची आहे, वेळ घालवायचा नाहीये, विनंती आपल्याला. चला लाईट्स लावायच्यात पटकन फास्ट. अजूनही सुरुवात, सामना थांबलेला आहे याची नोंद घ्यायची. चला तोपर्यंत आपण वळूया सुमधुर आवाजाकडे, डीजे कडे. निर्भीड बना तोफ खाना रणात धडाडला चंदन नगर वॉरियर्सचा क्रिकेट कडाडला फिरवून बॅट मारून बॉल नाद असा लागला मानाच्या खराडी चषकचा आवाज दणाणला मानाच्या खराडी चषकचा आवाज दणाणला मानाच्या खराडी चषकचा आवाज दणाणला. पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाच्या मान्यतेने चंदननगर वॉरियर्स आयोजित महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधील एक मानाची स्पर्धा खराडी चषक 2025 अर्थात भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आलेल्या तमाम संघांचे, संघ मालकांचे, खेळाडूंचे, देणगीदार मान्यवरांचे, हितचिंतकांचे आणि क्रीडा शौकीनांचे खराडी चषक स्पर्धेचे प्रमुख आयोजक तथा पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष मान्य पंढरीनाथ उर्फ पप्पू शेठ गरुड यांच्या वतीने हार्दिक स्वागत, दमदार स्वागत. नक्कीच आपण पाहतो ते या ठिकाणी पप्पू शेठ गरुड यांच्या माध्यमातून नक्कीच दमदार स्वागत झालेलं आहे. आणि इथे मात्र आपण पाहतो त्या सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतात व्यंकट, त्यांचा सामना करते गणेश. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि हा पाठलाग कोणत्या पद्धतीने केला जातोय, संयम की आक्रमण, हे आपल्याला पाहायचं आहे. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू आहे, यावेळेला फाईन लेगच्या दिशेने हा जबरदस्त तडका लगावलेला आहे. कोणती संधी नाहीये, प्रेक्षक होतील क्षेत्ररक्षक आणि चेंडू जाईल सीमा पार. दणदणीत, खणखणीत, सणसणीत मानाचा चौकार. सुरुवात, जबरदस्त सुरुवात, आक्रमक सुरुवात. 4 धावांनी सुरुवात झालेली आहे. सीमारेषा भेदून गेला आरपार हा गेला चौकार. वाघोली ग्रामनगरीचे माजी उपसरपंच आणि सीझन 20 पुढचा चेंडू डावखुरे गोलंदाज आहे, यावेळेला फटका लगावलेला स्टेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. पाठलाग केला जाईल चेंडूचा. लॉंग ऑन वन चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय, थोडंसं या ठिकाणी गचा क्षेत्ररक्षण आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत पुन्हा एकदा बॅट मधून निघालेला चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार हा गेला चौकार. वाघोली ग्रामनगरीचे माजी उपसरपंच आणि सीझन 24 बँकवेटचे सर्वेसर्वा मान्य समीर आबा दत्तात्रय भाडळे यांचा खणखणीत चौकार. डावखुरा गोलंदाज आहे, नक्कीच आपण पाहतो तर एक जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. मात्र त्याचा पुरेपूर समाचार मात्र घेतला जातोय नक्कीच या ठिकाणी गणेशच्या माध्यमातून. गणेश पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार. ओ यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतो तर जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. डीप स्कोअरला चेंडू जाईल सीमा पार. सलग 3 चौकार इथे मात्र गणेशच्या बॅट मधून येत आहेत. एक सीमारेषा भेदून गेला आरपार हा गेला चौकार. वाघोली ग्रामनगरीचे माजी उपसरपंच आणि सीझन 24 बँकवेटचे सर्वेसर्वा मान्य समीर आबा दत्तात्रय भाडळे यांचा खणखणीत चौकार. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. आपण पाहतो नक्की ठरवून आलेले आहेत की आपल्याला नेमकं काय करायचंय. माइंड सेट आहे. नक्कीच पाहूया पुढचा चेंडू व्यंकटचा, पुन्हा एकदा गणेशसाठी. यावेळेला रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र थोडीशी चूक होतीये. नक्कीच आत्मविश्वास आपला उंचावलेला आहे आणि नक्कीच एक संयमी फलंदाजी सुद्धा कधी कधी आपल्याला खूप महत्वाची असते. नक्कीच आत्मविश्वास उंचावल्यानंतर आपण नक्कीच काही ना काही प्रयोग करत असतो. थोडंसं आपण पाहतो कुठेतरी बिंदास्त होत असतो, परंतु इथे नक्कीच एका चेंडूने कमबॅक केल्यामुळे गोलंदाज सुद्धा आत्मविश्वास वाढत असतो. नक्कीच पाहूया काय होईल.
पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका, यावेळेला मात्र संधी आहे. पाहूया, चेंडू जाईल, कार्पेट शॉट. आपण पाहतो सरपटच झालेला चेंडू, चौकार. आणि मला वाटतं या ठिकाणी चौथा चौकार या षटकामध्ये धावसंख्या उचलली सीमारेषा मारे. भेदून गेला आरपार, हा गेला चौकार. वाघोली ग्रामनगरीचे माजी उपसरपंच आणि सीझन 24 बँकवेटचे सर्वेसर्वा मान्य समीर आबा दत्तात्रय भाडळे यांचा खणखणीत चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावा. पुढचा चेंडू व्यंकटचा गणेश साडी. ओहो, पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका करण्याचा प्रयत्न. नक्कीच कॉन्फिडंट आहेत. धावसंख्या जी अपेक्षित आहे तेवढी आपण पाहतो त्या ठिकाणी धावफलकावरती सजवलेली आहे. सरावाचा एक थोडासा कुठेतरी प्रयत्न नक्कीच रिव्हर्सच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतोय. एक षटकाचा खेळ संपतोय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी जाऊन पोहोचते ती एकही गडी न गमावता 16 धावा. खराडी चषक 2025 आपण पाहतो या ठिकाणी अतिशय जबरदस्त असं सामन्यांचं आयोजन, ज्याच्यामध्ये पाहतो battery.ai एक टायटल स्पॉन्सर म्हणून या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. गेम झोन, ज्या गेम झोनमध्ये जाऊन आपण बरीचशी बक्षिसं जिंकू शकताय. या ठिकाणी आपल्याला संधी आहे. नक्कीच त्या आपण पाहतो तर कॉम्बॉक्सच्या उजव्या दिशेला जर आपण गेलात तर battery.ai माध्यमातून अनेक लोकांना गेम खेळण्याची संधी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. व्हर्च्युअल गेम्स ज्याचा आनंद घ्यायचा आहे, बक्षिसं जिंकायचे. मात्र वळूया मैदानात, नक्की जाऊन पाहूया खराडी चषक battery.ai यांच्या माध्यमातून. आपण पाहतो एक षटकाचा खेळ संपलेला आहे आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकही घडी न गमावता 16 धावा. 30 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज आहे. नक्कीच आपण पाहतो क्षेत्ररक्षणात थोडंसं आपण पाहतो त्या ठिकाणी बदल केला गेलेला आहे. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा मला वाटतं त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जाईल. माफ करा, लेफ्ट हँड ओव्हर द विकेटचा मारा या ठिकाणी केला जाईल. आणि समोर आपण पाहतो डावखुरे फलंदाज आहेत. यावेळेला फुल टॉस चेंडू आहे. खरपूस समाचार घेतला जाईल. पाठलाग केला जातोय चेंडूचा. पाहूया काय होईल. चेंडू मात्र इथे कोण जिंकतंय, खेळाडू की चेंडू? आणि चेंडूने इथे विजय मिळवलेला आहे. 4 धावा. आपला साथीदार जो आहे तो नक्कीच चौकारांची आतिषबाजी करतोय. त्याला थोडासा हातभार नक्कीच लावण्याचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळतोय गिरीशच्या माध्यमातून. मला वाटतं गणेशची सुरुवात सुद्धा चौकाराने अकाउंट ओपन झालं होतं आणि त्यांनी अकाउंट चौकाराने ओपन केलेलं आहे. मी का शांत बसू, मी चौकाराने अकाउंट ओपन करेल म्हणून गिरीशने सुद्धा पहिला चेंडूवरती चौकार लगावलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20, एकही घडी न गमावता. पुन्हा एकदा आपण वळूया मैदानात. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रशांत. यावेळेला डॉट चेंडू आहे. कमबॅक पाहायला मिळतंय नक्कीच आपल्याला प्रशांतच्या माध्यमातून. हे जबरदस्त कमबॅक. 20 धावा नक्कीच धावफलकावरती सजवलेल्या पाहायला मिळत आहेत. एक जी अपेक्षित धावसंख्या आहे, जी आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेणारी धावसंख्या आहे, त्याच्यावरती आपण पाहतो नक्कीच शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि त्या बोनस माध्यमातून धावसंख्येवरती आता चढाई केली जाते. यावेळेला पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द फटका, कोणती संधी नाहीये. प्रेक्षक फक्त क्षेत्ररक्षक होतील. पंचांचा इशारा 4 धावा. आज आपण पाहतो त्या ज्या धावा काढल्या जातात सीमारेषा भेदून गेला आरपार, हा गेला चौकार. वाघोली ग्रामनगरीचे माजी उपसरपंच आणि सीझन 24 बँकवेटचे सर्वेसर्वा मान्य समीर आबा दत्तात्रय भाडळे यांचा खणखणीत चौकार. हा चौकाराचा फटका आपण पाहतो. 4 धावा ज्या आहेत आपल्या खात्यामध्ये जमा केलेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होताना पाहायला मिळतील प्रशांत. फुल टॉस चेंडू, फुल टू लॉस. कोणती संधी नाहीये. चेंडू जाईल सीमा पार. दणदणीत कणकणीत सणसणीत षटकार. 6 धावा. या 6 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते 29. फटका असा द्वादार, हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य सुरेंद्र दादा बापूसाहेब पठारे यांचा उत्तुंग षटकार. धन्यवाद डीजे. दरम्यान वळूया पुढचा चेंडू. थोडीशी बाजू आपण पाहतो. ओहो हो, यावेळेला प्रयत्न थोडासा अपयशी ठरलेला आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय प्रशांतच्या माध्यमातून. मात्र आक्रमक फलंदाजी मात्र कुठेही आपल्याला नक्कीच माघार घेताना पाहायला मिळत नाहीये. दोन्ही फलंदाज आहेत, आक्रमक खेळताना पाहायला मिळत आहेत. काहीतरी ठरवून आलेले आहेत, माइंड सेट करून आलेले आहेत. नक्कीच धावसंख्येचा पाठलाग कोणत्या पद्धतीने करायचा, फलंदाजीची शैली आपली कोणती असेल यावरती नक्कीच थोडासा अभ्यास करून हे दोन्ही फलंदाज मैदानात आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. 31 धावा धाव फलकावरती. 25 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 20 धावांची गरज आहे. इथे मात्र पाहूया प्रशांत पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज. आपण पाहतो तर लेफ्ट हँड ओव्हर द विकेटचा मारा करतील. क्षेत्ररक्षण आपण पाहतो थोडंसं बदललेलं पाहायला मिळतंय. नक्कीच शॉर्ट मिड विकेट, त्याचबरोबर आपण पाहतो तर मिड ऑन, माफ करा मिड ऑफच्या दिशेने आपण पाहतो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. पुढचा चेंडू घेऊन यावेळेला आपण पाहतो स्लॉट मधला चेंडू होता. थोडासा फटकेबाजी करण्याचा प्रयत्न नक्कीच
थोडक्या हलक्या हाताने खेळलेला चेंडू आहे. मनगटाचा वापर इथे नक्कीच केला गेलेला आहे. आणि इथे मात्र एक धाव निश्चित मिळेल. एका धावेने पुन्हा एकदा पाहूया धावफलकावरती थोडीशी धावसंख्या बदलताना पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 धावा. इथे मात्र आपण पाहूया 24 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 19 धावांची गरज आहे. एक जबरदस्त असा प्रहार पाहायला मिळाला, जिथे आपण पाहतो ते गणेशने आल्या आल्या अतिशय चांगली सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर नंतर गिरीशला जेव्हा संधी मिळाली तेव्हा गिरीशने सुद्धा त्याच ताकदीने, त्याच वेगाने, त्याच गतीने फटकेबाजी करायला सुरुवात केली. साधारण ह्या 2 षटकांमध्ये मला वाटतं संपूर्ण आजच्या दिवसातील खराडी चषक 2025 मधला म्हणजेच बॅटरी डॉट AI खराडी चषक 2025 मधला पहिला दिवस आहे आणि आज सकाळपासून जितके सामने झाले त्या सर्व सामन्यांमधल्या पहिल्या जोडीने मला वाटतं या ठिकाणी ही 2 षटकांमधली एक मोठी धावसंख्या नक्कीच उभी करण्याचा मान सन्मान बहुमान नक्कीच आपल्या नावावरती एक रेकॉर्ड निश्चित या ठिकाणी केलेलं दिसतंय. दरम्यान बोलूया पुन्हा एकदा गोलंदाजीला आमंत्रित केलं गेलेलं आहे. कप्ताने जबाबदारी सोपवलेली आहे. यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस फुल टू लॉस. परंतु हा लॉस कुठे होतोय? नक्कीच एक जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते, परंतु इथे मात्र थोडस नक्कीच आपण पाहतो यावेळेला फटका असा द्वादार, हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य थोडस नक्कीच मला वाटतं एक शहानिशा केली जाईल, चौकशी केली जाईल नेमकं काय घडलेलं आहे, काय झालेलं आहे. परंतु मला वाटतं पंचांचा निर्णय आलेला आहे. नक्कीच परतावं लागेल. एक चांगली फलंदाजी करत होते, एक आक्रमक फलंदाजी चालू होती. संघ विजयाच्या दिशेने आपण पाहतो तो वाटचाल नाही तर मित्रांनो घोडदौड करत होता आणि घोडदौड इथे मात्र थांबलेली आहे. नक्कीच हे वादळ जे घोंगावत होतं मैदानामध्ये ते शमवण्याचं काम मात्र अनिलने आल्या आल्या केलेलं आहे. कप्तानाने जी जबाबदारी दिली आपल्या खांद्यावरती ती धुरा समर्थपणे पेलली आणि अनिलने या ठिकाणी एक पहिला झटका दिला नक्कीच संविधान ग्रुप या संघाच्या या खेळाडूला. नक्कीच आपण पाहूया नवीन फलंदाज मैदानात बॅटर आनंद चव्हाण आपण पाहतो तर नवीन फलंदाज मैदानात फलंदाजी करण्यासाठी गेलेले आहेत. नक्कीच पाहूया इथं थोडीशी धावसंख्येचा आढावा घेतला तर एक निश्चित चांगली धावसंख्या उभी केलेली आहे. फार असं काही कुठे रिस्क नाहीये किंवा कुठे काही असं डेंजर झोन आपण ज्याला म्हणतो नक्कीच कुठे दिसत नाहीये. जसं आपण पाहतो तर रेड सिग्नल म्हटलं की कुठेतरी धोका असतो, ग्रीन सिग्नल म्हटलं की पूर्णपणे आपण निश्चिंत असतो. आणि मला वाटतं आता सध्या जर स्कोरबोर्डकडे पाहिलं तर एक ग्रीन सिग्नल आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी नक्कीच पाहूया मोठी धावसंख्या नक्कीच उभी राहण्याचा प्रयत्न करतायत. कमी चेंडूंमध्ये जास्तीत धावा करण्याचा प्रयत्न करतायत. कदाचित हे स्ट्रॅटेजी असावी, हा प्लॅन असावा. नक्कीच पाहूया पुढचा चेंडू खेळण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात आनंद आणि त्याचा गोलंदाजी करतील ते अनिल. आनंदला फुल टॉस चेंडू होता. एक जबरदस्त अशी एक संधी होती, सुवर्ण संधी होती आणि ती कुठेतरी लॉस झालेली आहे. इथे मात्र नक्कीच आनंदला खेळता आलेला नाही चेंडू. त्यामुळे नक्कीच आपण पाहूया 22 चेंडूंमध्ये आता मात्र गरज आहे ती 19 धावांची. नक्कीच थोडासा अंकुश धावसंख्येवरती लावण्याचा प्रयत्न अनिलच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. सगळं 2 चेंडू या ठिकाणी टाकलेले आहेत, कोणती धाव नाहीये. एक विकेट मात्र आपल्या खात्यामध्ये जमा केलेली आहे. यावेळेला फटका सजवलेला आहे, फारसा मोठा फटका सजवला. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव निश्चित मिळते, दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी घेतली जाते. 2 धावा निश्चित आपल्या खात्यामध्ये जमा केलेल्या आहेत आणि या 2 धावांनी मला वाटतं या ठिकाणी धावसंख्येमध्ये थोडासा बदल होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 धावा. नक्कीच 21 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि पुन्हा एकदा आपण पाहतो आनंद खेळपट्टीच्या मुख्य टोकाला मोठी फटकेबाजी करेल का? नक्कीच एक आक्रमक खेळी करेल का? आपल्या साथीदारांसारखा एक या ठिकाणी पाहूया काय करतील. नक्कीच गणित आपल्याला पाहायचे. हो ब्लॉक होल नक्कीच ब्लॅकफुट वरून खोदून काढलेला चेंडू कार्पेट शॉट खेळलेला आहे. चेंडू जातोय डिप्स्क्युअर लेगच्या दिशेने. इथे मात्र नक्कीच पाहूया 2 धावा निश्चित मिळत आहेत. क्षेत्ररक्षण या ठिकाणी होताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 गडी बाद 36 धावा. या 36 धावा नक्की जाऊन पाहतो तर 20 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज आहे. एक मोठी धावसंख्या नक्कीच पार करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय आणि तोही कमी चेंडूंमध्ये आणि नक्कीच थोडंसं विजयाच्या दिशेने वाटचाल होताना पाहायला मिळते संविधान ग्रुप फलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेला फटका सजवलेला आहे. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षण केलं जाईल. एक धाव निश्चित मिळेल. क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते. एका धावेवरती समाधान मानावं लागेल.
धावसंख्या जाऊन पोहोचते 37 धावा 19 चेंडूंमध्ये. आता मात्र 14 धावांची गरज आहे. खराडी चषक 2025 आपण पाहतो तर battery.ai खराडी चषक 2025 मधला हा सामना, ज्यामध्ये आपण पाहतो MS विरुद्ध या ठिकाणी संविधान ग्रुप यांच्या दोघांच्या दरम्यान चाललेला सामना. MS संघाने प्रथम फलंदाजी करत असताना जे नवीन प्रेक्षक या ठिकाणी जोडले गेलेले आहेत त्यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा battery.ai खराडी चषक मध्ये सहर्ष स्वागत. प्रथम फलंदाजी करताना 50 धावांचं लक्ष, नक्कीच 51 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलेलं आहे संविधान ग्रुप समोर. आणि संविधान ग्रुपने सुद्धा आपण पाहतो तर जवळपास तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत यावेळेला खोदून काढलेला चेंडू, कार्पेट शॉट, स्टेट ड्राईव्ह चेंडू प्रवास करतोय. एक धाव निश्चित मिळते. दुसरी धाव घेतील का? नाही. इथे रोखावं लागेल, इथे थांबावं लागेल. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती नक्कीच 38 धावा. 18 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज आहे. या ठिकाणी आपण पाहूया थोडासा, जसे आपण पाहतो त्या ठिकाणी ओव्हर षटक बदलतील, षटकाची बदल होईल, गोलंदाजीमध्ये बदल होईल. त्या पद्धतीने आपण पाहतो इथे समालोचन कक्षामध्ये सुद्धा बदल होताना पाहायला मिळेल. मी या ठिकाणी माझे सहकारी मित्र आदवडे सर यांना विनंती करीन की आपण या पुढचं समालोचन आपल्या आवाजामध्ये, सुमधुर आवाजामध्ये या ठिकाणी ऐकवायचं आहे. थैंक यू सो मच मनीष काले, जिनकी आवाज़ आप सुन रहे थे। और अब फिलहाल battery.ai प्रेजेंट खराड़ी चषक 2025 सीजन 20 खेलो जीत जान से जीतो शान से, ऑर्गेनाइज बाय चंदन नगर वॉरियर्स। 18 गेंदों में 13 रनों की ज़रूरत है। बहुत ही ज़बरदस्त बल्लेबाजी रही है संविधान ग्रुप सीसीपी टीम की। और अब फिलहाल लक्ष्य तो आसान लग रहा है, लेकिन अगर 1-2 विकेट गिरेंगे तो कमबैक करने का मौका MS को भी मिल सकता है। एक तरफ गिरीश नाइक 15 पर केंद्र 6 गेंदों का सामना किया। आनंद चौहान पंजाबी खिलाड़ी है, तजुर्बेदार खिलाड़ी मैदान के अंदर। स्ट्राइक पर लेफ्ट हैंडर बल्लेबाज गिरीश नाइक। गेंदबाजी में परिवर्तन हुआ, क्लीन को मौका मिला है इस वक्त। 10 मैन गली पॉइंट, एक खिलाड़ी लॉन्ग पर मौजूद है, ज्यादा ऑफ टर्न के बाहर चले गए थे और गेंद को लॉन्ग बाउंड्री की तरफ खेलना चाहते थे। अच्छा करेक्शन नहीं किया, दूसरे के लिए वापस आए, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बल्लेबाज। आनंद चौहान रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में लगातार 4 छक्के जड़े थे, एक ही मौका मिला था और जबरदस्त प्रदर्शन किया था श्री छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम पर। इस ओवर की अगली गेंदबाज क्लीन द्वारा। अब आपके पास 17 गेंदें, 11 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। गिरीश ऑन स्ट्राइक, टॉस गेंद ऑन सर पर खेल दिया, लॉन्गर पर खिलाड़ी, बहुत ही अच्छा कैच, क्लीन को विकेट मिला। गिरीश बैक टू द पेवेलियन और इस वक्त दूसरे विकेट का पतन। त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. खराडी चंदननगर परिसरातील उद्योगपती मान्य यशवंतराव चव्हाण यांचे बळीची टाळी. खराड़ी चषक 2025 जश्न क्रिकेट का जुनून खराड़ी का विकेट मिला है तो इस मैच में कमबैक करने का मौका भी मिल सकता है। 16 गेंदें 11 रनों की जरूरत है। एक विकेट से बात नहीं बनेगी, आपको विकेट जो है ना वो गुच्छे में लेने पड़ेंगे, तब जाकर बिल्कुल बात बन सकती है, कमबैक करने का मौका आपको मिल सकता है। और इस विकेट से क्लीन का कॉन्फिडेंस बढ़ेगा। नए बैटर मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए गणेश सालवी तजुर्बेदार खिलाड़ी ये भी है, इनके पास भी काबिलियत है। इस सीजन में महेश नानगुड़े का बल्ला जो बोल रहा है और शानदार बल्लेबाजी कर रहे हैं, तो इनके पीछे गणेश सालवी, इनका भी बहुत बड़ा रोल है। महेश नानगुड़े इसको 42 विकेट के नुकसान पर रक्षात्मक तरीके से गेंद को पॉइंट क्षेत्र में खेल दिया, डायरेक्ट हिट करने की कोशिश। आनंद चौहान और गणेश के बीच अच्छा तालमेल, 1 रन कबल किया, स्कोर 41 रन 2 विकेट के नुकसान पर। आनंद चौहान 5 पर खेल रहे और गणेश सालवी ने अपना खाता खोला। इस ओवर की बात करें तो क्लीन ने बढ़िया गेंदबाजी की है। पहली गेंद पर डबल था, उसके बाद में तीसरी गेंद पर सिंगल है। ऑन सर पर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। जोरदार अपील विकेट कीपर और बॉलर द्वारा, अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है, रन बनाने का कोई अवसर नहीं है। स्कोर 41 2 विकेट के नुकसान पर। 14 गेंदें और जीतने के लिए 10 रनों की जरूरत है। इस ओवर की अगली गेंद कीपर निगाह नहीं, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे लेकिन फिलहाल नो स्ट्राइक के रेट से रन लेना चाहते थे। पहले आनंद चौहान रन लेना चाहते थे, अब गणेश
बीच मैदान पर आप देखिए दोनों के बीच चर्चा होगी, चर्चा तो होनी चाहिए। खिलाड़ी चषक 2025 की भी चर्चा हो रही है। बैटरी डॉट AI खिलाड़ी चषक 2025 और ये 20वां संस्करण है। स्कोर 41, 2 विकेट के नुकसान पर 13 गेंदों में 10 चाहिए। वो टॉस गेंद थी, फायदा नहीं उठा पाए, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए। एक रन मुकम्मल किया, दूसरे के बाद मन बना लिया, विकेट के बजाय अच्छी दौड़ लगाते दोनों बैटर, दोनों के साथ स्कोर पर आगे बढ़ रहा है। 43 रन 2 विकेट के नुकसान पर आपके पास 12 गेंदे हैं और 8 रनों की जरूरत है। क्लीन का एक बहुत ही अच्छा ओवर था। आइए डीजे बासिर का समय हो गया है, एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। बारह गेंदों में यहाँ से 8 रनों की जरूरत है। एमएस और संविधान ग्रुप के बीच ये तगड़ा मुकाबला या स्पर्धेच्या निमित्तानं निश्चित सांगायला अभिमान वाटेल, कारण ही स्पर्धा आता दुसऱ्या टप्प्याकडे वाटचाल करते आहे। और गेंदबाजी कर रहे वैभव जोशी, आनंद चौहान 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं। गणेश सालवी की बात कर तो 2 पर बल्लेबाजी, बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला इनके लिए। इस वक्त थर्ड मैन पॉइंट, अब अभी गेंद को खेल दिया, इस बार गेंद बाउंड्री की तरफ जा रही है, पीछा करते हुए खिलाड़ी, कम से कम 2 रन लेने का मौका मिलेगा क्या? तीसरे के बारे में मन बना लिया, तीसरा रन भी मुकम्मल किया, दोनों बल्लेबाजों ने 3 रनों के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ। रन संख्या फिलहाल इसी के साथ 47 रन 2 विकेट के नुकसान पर। 9 गेंदों में 4 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। संविधान ग्रुप इस वक्त जीत की दहलीज पर है। संदेश पांडे, अविनाश रामगुड़े, सचिन बरगे, ये सारे लीजेंड खिलाड़ी पहुंच चुके हैं। आने वाला मैच भी बहुत महत्वपूर्ण रहेगा। अड़सर चैंपियन और चंदन नगर वॉरियर्स। 47 नंबर 2 और सर पर बेहतर स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच खेल रहे, कलाई का अच्छा इस्तेमाल, मिड विकेट की तरफ गेंद को खेला गया था। जब तक कि मिड विकेट के खिलाड़ी गेंद को फील करते थ्रो करते, तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। 3 रनों की जरूरत है यह मुकाबला जीतने के लिए। 5वां ओवर प्रगति पर है। इस ओवर की 2 गेंदें, 8 गेंदें और 3 रन चाहिए। आनंद स्ट्राइक, बैकफुट चले गया, साइड पर दिए, घुमा के गेंद को खेल दिया है डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर। चौका या छक्का विनिंग स्ट्रोक तो है, लेकिन हम पर के क्या डिसीजन है? आनंद चौहान ने इस मैच को समाप्त जरूर किया है सिक्सर के साथ, और संविधान ग्रुप ने यह मुकाबला जीता। कांग्रेचुलेशन। अडपसर चॅम्पियन चंदननगर वॉरियर्स अगला मुकाबला। पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मान्य नानासाहेब कोंडीबा अबनावे यांचा उत्तुंग षटकार। नीतीश कदम, बिकी शेलार, जेपी पैलर के दोनों अंपायर पहुंच चुके हैं। आपका भी स्वागत है।